1 जून म्हटले की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये एक धमाकूळ चालू असतो. सर्वांचा बर्थडे, एन्जॉय दिवस, मौज मजा मस्ती करण्याचा दिवस. हाच विषयावर बोलण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, 1 जुलै म्हटलं या महाराष्ट्रामध्ये एन्जॉयचा दिवस. मित्रांना फोनवरून असेल, प्रत्यक्ष असेल, फेसबुक असेल, इंस्टा असेल, व्हॉट्सअप असेल, प्रत्यक्ष भेटून प्रत्येक जणाला शुभेच्छा देतो. मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये एक 10 ते 15 लोक प्रत्येक खेड्यामध्ये 29,000 खेडी ह्या महाराष्ट्रात आहेत साधारणपणे. आणि ह्या 29,000 खेड्यामध्ये प्रत्येक जणाचे 10 ते 20 लोकांचा बड्डेचा कार्यक्रम असतो. मित्रांनो, ही वेळ का आली आपल्यावरती? 1980 ते 1990, 80, 90 आणि 1990 हे 10वं दशक. 8व्या, 9व्या, 10व्या दशकामध्ये लोकांना शिक्षणाचं महत्त्व, येणाऱ्या पिढीला शिक्षणाचं महत्त्व वाढवण्याचा त्या वेळेच्या सरकारनं मानस होता. आणि त्यानुसार आता ज्याचे आई वडील अज्ञान होते त्यांना तारीख वेळ ही सुद्धा माहीत नसायची मित्रांनो. आणि साधारणपणे 80-90च्या दशकात तर प्रचंड मोठी जे तरुण आहेत, साधारणपणे माझ्या वयाची मुलं आहेत, तर त्यांना प्रत्येकाला असं एक आईवडिलांना तारीखच माहीत नसायची. मग शिक्षकच त्याची तारीख ठरवायचे. आणि त्यावेळेस शिक्षकांचे एक खंत होते की शिक्षक असे वाड्या वस्त्यावरती, गावामध्ये, मळ्यामध्ये असे भेटू शकत नव्हते. शिक्षकच मनाने रजिस्टरला त्याची तारीख लावायची 1 जून. मित्रांनो, 1 जून ही जी तारीख आहे साधारणपणे 99च्या नंतर जे आपत्ती जन्माला यायला लागले, मुलगा असो मुलगी असो, त्यांच्या तारखा अकोरेट आहेत. 1980 ते 99 पर्यंत साधारणपणे 3 दशकामध्ये हा 1 जून हा मोठ्या प्रमाणात एक दोष आपणाला आढळतो. आणि सर्रास महाराष्ट्रामध्ये हे 1 जून म्हणजे डुप्लिकेट तारीख आहे. म्हणजे त्यावेळेला मुलं जन्मालाच आले नाहीत का, तर त्यावेळेला 1 जूनला जन्माला आलेले आहेत. कुणाचा खरोखोटी बड्डे आहे पण त्याला दाखवता येत नाही. आणि 1 जून म्हणजे एक मजाकाची गोष्ट असते प्रत्येकाची. उदाहरणार्थ माझा जर विचार केला तर माझी 1 जून ही तारीख बरोबर आहे, पण माझी जन्मतारीख 1 जुलै 1987 आहे. आणि शाळेत लावली मास्तरने 1 जून 1988, 1 वर्ष कमी लावलेले. तर असे त्यावेळेचे लोक आपणाला पाहायला मिळतात जन्माचे. आज महाराष्ट्रामध्ये वैयक्तिक माझा जर विचार केला तर 1 जून ही तारीख मला सुद्धा सांगताना मजा करतात लोक. वस्तुस्थिती 1 जून आहे माझी खरोखर मूळची जन्मतारीख आहे. आणि पण लोकांना सांगितले की खोटं वाटतं. माझ्या क्लासमध्ये वर्गामध्ये जेवढी होती तर 70% ते 80% मुलांची 1 जूनच जन्मतारीख आहे. त्याच्यामुळे हे महाराष्ट्रामध्ये एक मजा करण्याचं आहे. पण जाऊ द्या मित्रांनो, ह्या महाराष्ट्रामध्ये 1 जून मुळे काय होतं, कोणाकोणाला उद्योग धंदे चालू होतात. डीजेवाल्यांना एक व्यवसाय येतो. केक शॉपला मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. बड्डेच्या सामानाला वाढते. सोशल मीडियावर जर आपणाला खालचं जर बघितलं तर प्रत्येकाचं स्टेटस सोशल मीडिया शुभेच्छानं दंग होते. देशात प्रचंड मोठा एक इंटरनेट बॅलन्स संपलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, कोण कोणाला शुभेच्छा देतं, भेटवस्तू देतं वेळात वेळ काढून. ह्याच्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जेवढी विक्री 365 दिवसातले 394 दिवस जर विक्री एवढी होत नसेल, ते एका दिवशी 1 जूनला विक्री होते मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, ही जी मजा करत जाऊ नको मित्रांनो, माझी विनंती आहे. कारण का 1 जून ही जी तारीख आहे, त्यांचे आई वडील हे शिक्षणापासून वंचित होते. आणि ते वंचित असल्यामुळं
1 जून ही शिक्षकांना तारीख दिलेली आहे, गुरुजींनी तारीख दिलेली आहे. आज आपण हुशार झालेलो आहे. आज इतके हुशार झालेलो आहे की मित्रांनो, आपला अपत्य जर जन्माला येणार असेल, आला असेल, वेळ, काळ, वर्ष, मिनिट, सेकंदावर सुद्धा आपण त्याचे टायमिंग लिहायला लागलेलं आहे. त्याच्यात बदल झालेला आहे. आणि थोड्या दिवसानंतर, एक साधारणपणे 30-40 वर्षानंतर 1 जूनचे लोक गायब होतील आणि पुन्हा एकदा प्रत्येकाच्या जन्माचा बर्थडे त्याच दिवशी होईल. नक्की आणि 100% होणार, याच्यामध्ये कोणतीच शंका नाही. तर मित्रांनो, कोणाला 1 जून म्हणून हिणवू नका. ते त्यांचेही चुका नाहीत, त्यांच्या आईवडिलाचे बी नाहीत. ते चुका फक्त त्या गुरुजी जे त्याच्यामुळं आपण त्यांना दोष देऊ नका. कोणाची मजाक उडवू नका, एन्जॉय म्हणून करू नका. एक मनापासून त्यांना शुभेच्छा द्या, टिंगलटवाळी करू नका. खूप त्रास होतो. 1 जूनचा बर्थडे आमचा असून सुद्धा आम्हाला एक किळसवाणी वाटतं, एक अपमानास्पद वाटते. म्हणून मी सर्वांना हात जोडून सांगतो, मित्रांनो, कोणाचाही बर्थडेला कधीही नाव ठेवू नका. वेळ आली त्यावेळेला आम्हाला बोलता येत नव्हतं, सांगता येत नव्हतं, म्हणून ती वेळ आहे. ज्या जन्मदात्या वडिलांनी, आईनं जे असतील पालक तत्व स्वीकारणार, त्याने दिलेले नाही. त्याच्यामुळं त्याच्यावर नाराज होण्याचं, पण तुम्ही त्याची हसाक मजाक उडवता याची खंत आहे. आम्हाला एवढंच की त्यावेळेस शिक्षणाचं महत्त्व त्यांनी त्या शाळेत पाठवलं, ह्यातच समाधान आहे मित्रांनो. म्हणून 1 जूनच्या बड्डेला कुणी हसू नका. सर्वांना आनंद व्यक्त करा. त्यांच्याही आनंदात तुम्ही सहभाग व्हा. एवढाच विषयावर आज बोलण्यासाठी आलतो मित्रांनो. आपला चॅनल सबस्क्राईबर करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वांना मनापासून आपला नेहमीप्रमाणे जय जय जाऊ.